Good afternoon, sir. My name is Prem Kumar Sharad Bhosle, and my today's poster presentation topic is waste to energy effective utilization of waste bagasse and plastic for sustainable energy harvesting. हा प्रोजेक्ट आम्ही डॉक्टर तुकाराम डोंगरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. तर आम्ही शुगरकेन इंडस्ट्री आणि शुगरकेन इंडस्ट्रीमधला वेस्ट बगॅस आणि प्लास्टिक याच्यापासून ट्रायबोलिटिक नॅनो जनरेटर तयार केला आहे. त्यामध्ये आम्ही बगॅस हा ट्रायबो पॉझिटिव्ह लेअर म्हणून यूज केला आणि प्लास्टिक आहे ट्रायबो निगेटिव्ह म्हणून यूज केला आहे. तर ट्रायबोलिटिक नॅनो जनरेटर हे एक असे डिव्हाइस आहे जे मेकॅनिकल एनर्जीचे कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते. तर ट्रायबोलिटिक नॅनो जनरेटरला दोन मटेरियलची रिक्वायरमेंट लागते, म्हणजे ट्रायबो पॉझिटिव्ह आणि ट्रायबो निगेटिव्ह. तर या प्रोजेक्टमध्ये आम्ही बगॅस हा ट्रायबो पॉझिटिव्ह लेअर म्हणून ॲक्ट केला आहे आणि प्लास्टिक आहे ट्रायबो निगेटिव्ह मटेरियल म्हणून यूज केले. यामध्ये जेव्हा प्लास्टिक आणि बगॅस हे दोन्ही एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि सेपरेट होतात त्यावेळी त्यामधून करंट फ्लो होतो. तर बगॅस हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि प्लास्टिक आहे तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि इलेक्ट्रॉन फ्लो चालू होतो. तर ह्या मिळणाऱ्या व्होल्टेजपासून आम्ही मेकॅनिकल एनर्जी कशी हार्वेस्ट केली आहे तर ते आम्ही ऑसिलोस्कोपच्या माध्यमातून स्टडी केले आहे. त्यामध्ये आम्ही जेव्हा फिंगरनं प्रेशर अप्लाय केलं त्यानंतर मिळत जाणारे व्होल्टेज तुम्ही इथे बघू शकता. ज्यावेळी आम्ही 1 फिंगरने व्होल्टेज अप्लाय केले त्यावेळी 30 वोल्ट, 2 फिंगरने अप्लाय केले 50 वोल्ट आणि फुल हँडने केले त्यावेळी 90 वोल्ट. त्यानंतर आम्ही मिळणारे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला त्याचा आउटपुट व्होल्टेज कसे मिळते ते आम्ही स्टडी केले. त्यामध्ये स्लो, मिडियम आणि फास्ट आम्ही जसजसे फ्रिक्वेन्सी वाढवत गेलो तसं आम्हाला मिळणारे आउटपुट व्होल्टेज हे मोठ्या प्रमाणात होते. त्यानंतर जर आपल्याला त्याचे आउटपुट व्होल्टेज वाढवायचं असेल तर क्रिचॉफ्स लॉनुसार जेव्हा आपण एखादे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सिरीजमध्ये जोडतो त्यावेळी त्याचे व्होल्टेज वाढते. त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा 2 डिव्हाइस एकमेकाला सिरीजमध्ये कनेक्ट केले त्यावेळी मिळणारे व्होल्टेज हे 90 व्होल्ट होते. त्यानंतर 3 डिव्हाइस कनेक्ट केले त्यावेळी आम्हाला 120 व्होल्ट अशा प्रकारे आपण व्होल्टेज वाढवून आपल्याला लो पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आपण याच्यावरती ऑपरेट करू शकतो. त्यानंतर आम्ही फूड टॅपिंग केले आहे. फूड टॅपिंगमध्ये मिळणारे रिझल्ट हे आम्हाला 35 व्होल्ट इतके व्होल्टेज मिळाले. त्यानंतर आम्ही तयार केलेला नॅनो जनरेटरचे रिअल टाईम ॲप्लिकेशन म्हणून LED ग्लोईंग आणि कॅल्क्युलेटर हे दोन ॲप्लिकेशन दाखवले. त्यामध्ये इथे सर्किट डायग्राम आहे दोन्हीमध्ये, ज्यामध्ये आम्ही रेक्टिफायर यूज केला आहे. कारण लो पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस ऑपरेट होण्यासाठी त्याला DC आउटपुट लागते आणि आमच्या ट्रायबोलिटिक नॅनो जनरेटरमधून मिळणारे व्होल्टेज हे AC असते. तर हे ACचे DCमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आम्ही रेक्टिफायरचा यूज केला आहे आणि रेक्टिफायरनंतर होणारे LED ग्लोचं ॲप्लिकेशन इथं बघू शकतात. त्यानंतर आम्ही कॅल्क्युलेटरच्या वेळी आम्ही एक्स्ट्रा कंपोनंट म्हणजे कॅपॅसिटर यूज केला आहे. कारण कॅल्क्युलेटरला कंटिन्युअस एनर्जी पाहिजे असते, त्यासाठी आम्ही पहिल्यांदा कॅपॅसिटर चार्ज करून घेतला, मिळणारी एनर्जी आम्ही कॅल्क्युलेटरला दिली. तर अशा प्रकारचे वेस्ट टू आम्ही एनर्जी निर्माण केली आहे. त्यामध्ये अशा प्रकारचे डिव्हाइसेस आपले एनर्जी क्रायसिस ॲज वेल एज पोल्युशनसारखे समस्या दूर करू शकतात. थँक्यू.